कंपनीवर कारवाई होणं महत्वाचं आहे। जो कोणी अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई त्या ठिकाणी केलं पाहिजे, कारण का जात जिथे येते तिथं मनुवाद येतो आणि मनुवाद हा सर्व समाजाचं वाटोळं केल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही आणि मनुवाद या देशातून बाहेर जावा यासाठी अनेक महामानवांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, त्यासाठीच संविधान आले। आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारे लोक आहोत, पण भाजपची एक प्रक्रिया असते, एक ट्रायल करतात, गिनीपिग बनवतात। मग गिनीपिग कुठेतरी एखाद्या चर्चेत आणायचं, त्या बाबतीत चर्चा किती होते, लोकांकडनं उद्रेक किती होतो हे तिथं बघितलं जातं। जर लोकांनी या बाबतीत चर्चा केली नाही याच्या विरोधात, तर मग उद्या जाऊन जी जात व्यवस्था ही तिथं सांगण्याचा प्रयत्न केला जातो, दुर्दैवाने या सरकारच्या काळामध्ये ती लागू सुद्धा केली जाईल, ज्याचा विरोध हा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे। काय आहे की हे सगळे महत्वाचे विषय या विधान परिषदेमध्ये सभेमध्ये चर्चेत आलं पाहिजे, पण त्या बाबतीत कुठेही काही कारवाई केली जात नाही। फक्त एखादा विरोधात असणारा आमदार जर सरकारच्या विरोधात बोलतो तर त्याच्यावर कारवाई मात्र त्या ठिकाणी केली जाते। संतोष देशमुखांचं प्रकरण तसंच अजून प्रलंबित आहे। जो कोणी तो बुटक्या छोट्या खाऊन तो काय असेल तो अजून पळून गेला, कुठे कोणाला तिथं माहीत नाही। त्या महादेव मुंडेंच्या बाबतीत सुद्धा तुम्ही जर बघितलं नाही, अजूनपर्यंत त्या परिवाराला तिथं मिळालं नाही। सूर्यवंशी प्रकरण घ्या, त्याच्याबरोबर आता डॉक्टर फलटणमध्ये जे प्रकरण मुंडेंचं तिथं झालं, याच्यात कुठेही काय होत नाही, नुसती SIT केली, विषय संपला असं या सरकारला त्या ठिकाणी वाटतं। दुर्दैवी परिस्थिती आहे, गरिबाला न्याय इथं मिळत नाही। न्याय कोणाला मिळतो तर फक्त श्रीमंताला मिळतो। मुंबईमध्ये एखाद्या नेत्याच्या, सत्तेत असणाऱ्या नेत्याचा मुलगा गाडीत दारू पिऊन ड्रग्ज घेऊन एखाद्या गरीबाला, एका गरीब महिलेला उडवतो, 72 तास त्याला कुठेतरी लपून ठेवलं जातं आणि दारू आणि ड्रग्ज हे रक्तातून जेव्हा त्या ठिकाणी कुठेही सापडणार नाही अशी परिस्थिती येते, त्यांना पुढे प्रेझेंट केलं जातं। मग कुठेतरी हे सरकार श्रीमंताचं सरकार आहे, नेत्यांचं सरकार आहे, गरिबाचं अजिबात नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। संतोष देशमुख आणि सूर्यवंशी आणि महादेव मुंडे यांना जर न्याय द्यायचा असेल तर या सरकारकडनं अपेक्षा ठेवून चालणार नाही। लोकांनीच त्या ठिकाणी काही विषय हे हातात घ्यावे लागतील आणि जर नाही घेतले तर कधीच या गरिबांना न्याय, गरीब कुटुंबातल्या लोकांना न्याय मिळणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे। एक तुम्ही विषय समजून घ्या की जे कोणी सत्तेत आहेत, माजी मंत्री होते आणि उद्या जाऊन कदाचित मंत्री सुद्धा त्यांना तिथे केलं जाईल, यांचं कुठं ना कुठेतरी सरकारवर एक प्रेशर आहे आणि मग ते प्रेशर असल्यामुळेच ही जे गुंड लोक आहेत, जे फरार आहेत, ते अजूनपर्यंत त्या ठिकाणी सापडले नाहीत आणि त्याच अनुषंगाने काय सामाजिक जे कार्यकर्ते आहेत ते त्यांनी ती भूमिका तिथं घेतली असावी। पण असं जर बघितलं तर कुठेच प्रेशर येऊ नये म्हणून अशा लोकांना जर तुम्हाला इन्व्हेस्टिगेशनमध्ये ओढता आलं तर ते केलंच पाहिजे, असं आमचं सुद्धा त्या ठिकाणी मत आहे। शहानिशा केली पाहिजे, फक्त संतोष देशमुखांच्या बाबतीत नाही तर संतोष देशमुखांच्या बाबतीत सुद्धा, महादेव मुंडेंच्या बाबतीत सुद्धा, सूर्यवंशींच्या बाबतीत सुद्धा आणि फलटणमध्ये झालेली जी मुंडे डॉक्टर आहेत त्यांच्या घटनेमध्ये सुद्धा शहानिशा करून खोलात जावं लागेल, नाहीतर लोकांनाच रस्त्यावर उतरावं लागेल, त्याशिवाय न्याय या लोकांना मिळेल असं आम्हाला वाटत नाही। आज सकाळी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती अंबादास दानवेंनी ट्विट केला, त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की शिवसेनेचे एक आमदार आहेत अलिबाग साईडचे, ते पैशांच्या मोठ्या बंडलांसोबत व्हिडिओ कॉलवरती गप्पा मारत। आता बघा ना, एका बाजूला सिरसाटांचा व्हिडिओ हा जगाली तिथं बघितलेला आहे। इन्कम टॅक्स आपल्याला सांगते 2 लाखपेक्षा जास्त रोकड तुम्ही कॅशमध्ये आपल्याकडे ठेवू शकत नाही, पण सिगरेट पित सिरसाटांकडे करोड रुपये त्या बॅगेमध्ये तिथं पडले होते। नंतर काय सांगतात की तो माझा पैसा आहे। आता तो कसा कमवला हे मी तिथं सिद्ध केलंय। 5,000 कोटी जे बुडवलेत सरकारचे, त्यातून त्यांनी तो पैसा आणला। तसंच आज दानवे साहेबांनी जो व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रोकड बरोबर काही लोक त्या ठिकाणी दिसत आहेत। आता याच्यात खोलात जाण्याची जरूरत आहे, पण होतं कसं, सिरसाटांचा व्हिडिओ आला आणि गेला, इन्व्हेस्टिगेशन मात्र सरकारकडनं त्या ठिकाणी केलं गेलं नाही। हे सरकार नेत्यांना आणि आमदारांना, जे सत्तेत आहेत त्यांना फेवर करणारं सरकार आहे। जर कुठला एखादा नेता आमदार अडकतो, खास करून तो अजितदादांच्या पक्षाचा नाही तर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा असतो, त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिसमध्ये बोलावलं जातं, मी तुला वाचवतो पण 29च्या आधी तुला आमच्या पक्षामध्ये प्रवेश करावा लागेल, आमच्या पक्षातून तुला निवडणूक लढावी लागेल, अशी भूमिका बीजेपीकडनं त्या ठिकाणी घेतली जाते। हे मी बोलतो असं नाही, 2028 पर्यंत तुम्हीच बघा किती लोक हे अजितदादांच्या पक्षातून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातून भाजपमध्ये जात आहेत आणि हे सगळे जे लोक असतील त्यांच्यावर कुठला ना कुठला तरी भ्रष्टाचाराचा नाही तर चुकीच्या काही गोष्टी केल्याचा डाग 100% त्या ठिकाणी असणार आहे।
अहो तुम्हाला एक सांगायचंय, कुठल्याही इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्याला फोन करा आणि म्हणा की एखाद्या व्यक्तीकडे एका वेळेस किती रुपये सापडू शकतात. 2 लाखाच्या पुढे तुम्हाला तो पैसा वर्षभरात त्या ठिकाणी ठेवता येत नाही. आणि मग इथं करोडो रुपये तुम्ही धंद्यासाठी वापरा, तर चुकीच्या धंद्यातून तुम्ही कमवा. शेवटी चुकीची रोकड ही चुकीची असते. उद्या जाऊन तुम्ही म्हणाल एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं, त्याने स्वइच्छेने माझा वाढदिवस होता म्हणून 10 कोटी माझ्याकडे पाठवून दिलं, तर मी भ्रष्टाचार नाही केला, पण कॉन्ट्रॅक्टरने माझ्याकडे पाठवलं, हे काही बोलू शकतात. त्यामुळे तिथं पैसा सापडला, तसा व्हिडिओ आला, त्याची शहानिशा झाली पाहिजे. खरं काय खोटं काय हे लोकांसमोर तिथं येणं महत्वाचं आहे. फक्त यांच्याच बाबतीत नाही, ते सिरसाटांचं सुद्धा शोधलं पाहिजे असं आमचं मत आहे. झालंय असं की ज्यांच्यावर ईडी लावता आली ती लावून झाली, ज्यांना आपल्याकडे ओढता आलं ओढून झालं. आमच्यासारखे जे राहिले ते फक्त आता संघर्ष त्या ठिकाणी करत आहेत. त्यामुळे जे जे काय करायचं होतं ते करून झालं. आता विषय एवढाच आहे की इतका अहंकार आलाय की 220 पेक्षा जास्त आमदार त्यांच्याकडे असल्यामुळे, अहंकार आल्यामुळे त्यांना कोणाचं काही घेणं देणं नाही. शेतकऱ्याला पण फसवलं. आम्ही तिथं कर्जमाफी करू असं सांगितलं, 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला दिले. देणार होते की ते 8,500 पर हेक्टर, पण ओव्हरऑल तर तुम्ही रेशो काढला तर 6,000च्या पुढे कुठे गेलं नाही. आमचं म्हणणं होतं 50,000 तुम्ही द्या, जे मजूर आहेत त्यांना 25,000 द्या आणि कर्जमाफी ताबडतोब करा. जूनमध्ये सुद्धा कर्जमाफी हे सरकार त्या ठिकाणी करणार नाही. केली तर लोकसभेच्या आधी नाही तर विधानसभेच्या आधी करतील. मात्र तोपर्यंत 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असेल आणि त्या पूर्ण आत्महत्याला जबाबदार हे सरकार त्या ठिकाणी असेल. त्यामुळे हे सरकार फक्त गोड गोड गोल गोल बोलणारं सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. हे लोकशाहीला घातक आहे. विधान परिषदेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेता नाही आणि खालच्या हाऊसमध्ये सुद्धा, विधानसभेमध्ये सुद्धा तिथं विरोधी पक्ष नेता नाही. विरोधी पक्ष नेता असेल तर एक तर ते संविधानिक पद आहे. विरोधी पक्ष नेता जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य लोक बोलतात असं समजलं जातं. आणि आज सामान्य लोकांना बोलणं दिलं जात नसेल, त्यांचा आवाज तिथं दाबला जात असेल, संविधानिक पदच जर भरलं जात नसेल तर पूर्णपणे लोकशाहीला हे फार घातक आहे. त्यामुळे या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेणं महत्वाचं आहे. हे अधिवेशन संपायच्या आधीच निर्णय घेणं फार महत्वाचं आहे.